आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. सतेज चषक जुना बुधवार व फुलेवाडीचा दणदणीत विजय. प्रथमेश जाधवची हॅट्रिक ठरली आकर्षण. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्लब यांनी दमदार कामगिरी करत पुढील फेरीत शानदार प्रवेश केला. पाठाकडील तालीम मंडळ यांच्या आयोजनाखाली आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या पुरस्कृत स्वरूपात रंगणाऱ्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळाने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवारचा खेळाडू प्रथमेश जाधव याने आक्रमक खेळ करत 51व्या, 53व्या आणि 55व्या मिनिटाला सलग 3 गोल नोंदवत अप्रतिम हॅट्रिक पूर्ण केली. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला भक्कम आघाडी मिळाली. सचिन मोरे, शुभम जाधव, पृथ्वीराज निकम, सुशील सावंत आणि प्रसाद सरनाईक यांनीही उत्कृष्ट साथ दिली. सुभाषनगरकडून आर्यन पंधारे, प्रवीण सुतार, रोहन चव्हाण, विनायक कोरवी आणि यश चव्हाण यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथमेश जाधव याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्लबने शिवाजी तरुण मंडळावर 2-0 असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली. सामन्याच्या 5व्या मिनिटालाच अक्षय मंडलिकच्या अचूक पासवर सिद्धार्थ पाटील याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिवाजी तरुण मंडळाने आक्रमक खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या. मात्र गोल करण्यात अपयश आले. संकेत साळुंखे, करण बेंद्रे, पाटील, योगेश कदम, संकेत जरग आणि संकेत साळुंखे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र फुलेवाडीचा गोलरक्षक आविष्कार राऊत याने भक्कम बचाव करत सर्व प्रयत्न हाणून पाडले. उत्तरार्धात 51व्या मिनिटाला अक्षय मंडलिकच्या पासवर विशाल पाटील याने दुसरा गोल करत फुलेवाडीची आघाडी अधिक मजबूत केली. फुलेवाडी संघाकडून मारुती कोळी, अक्षय पाटील, सत्यम पाटील, विशाल पाटील, आयुष पाटील आणि अक्षय मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. अखेर हा सामना 2-0 असा जिंकत फुलेवाडीने पुढील फेरीत स्थान निश्चित केले. उत्कृष्ट गोल रक्षणासाठी आविष्कार राऊत याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेतील सामने दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून प्रेक्षकांचा उत्साहही वाढताना दिसत आहे. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.